करतात असं मी सांगत नाही. तुम्ही माझ्या फेसबुकवर जा, सगळ्यांच्या कॉमेंट वाचा आणि तुम्ही त्या लोक म्हणजे नाशिकला मी नावं घेऊन सांगेल की नाशिकला नरेश महाजन म्हणून आहे, हे आपले सभासद आहेत, चांगले कवी आहेत, पण त्यांना सुद्धा हे आलेलं आहे, त्यांचे सुद्धा कॉमेंट आहे की आम्हाला हे कळतच नाही कधी निवडणूक असते. आणि आज निवडणूक आहे, अनेक संस्था अनेक भागामध्ये कळलेलं नाही अजून, त्यामुळे तिथं कळावं म्हणून आम्ही काही उपाय केलेत, पण ते योगेश सोमन सांगतील. जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्राच्या म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मतदारसंघाचा विचार केला तर 16,000च्या वर मतदार आहेत. या 16,000 लोकांपर्यंत आता 5 फेब्रुवारी पर्यंत मतपत्रिका पोस्टाने त्यांच्यापर्यंत जातील. सो या 10 दिवसापर्यंत जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोचणं, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे निवडणूक आहे हे त्यांच्यापर्यंत कळवणं आणि मतपत्रिका येतील किंवा त्यांच्यापर्यंत पोचतील अशी व्यवस्था करण्याचा पूर्ण प्रयत्न हा आमच्या आघाडीकडनं होणार आहे. आम्ही जिल्हा वाईज, शहर वाईज आणि अगदी तालुक्यातल्या गावांमध्येही जिथे जिथे 25, 50, 60 असे मतदार आहेत तिथपर्यंत आमचा प्रतिनिधी किंवा आमचा कार्यकर्ता पोहोचेल आणि मतपत्रिका त्यांच्यापर्यंत पोहोचल्यात की नाहीत, का त्या आधीच कुठेतरी गेल्या आहेत किंवा पोहोचल्याच नाही आहेत किंवा हे झालंय, या सगळ्याच्या वरती पहिले काही दिवस तर लक्ष ठेवलं जाईल आणि नंतर मतदान झाल्यानंतर मत परत कशी कलेक्ट केली जातील आणि ती पोहोचतील मतपेटीपर्यंत याची पूर्ण व्यवस्था संपूर्ण ताकदीनिशी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि त्याची रचना झालेली आहे किंवा केली आहे. असा विषय होता की आजपर्यंत सगळ्याच मतदारांना मतदान सगळे करत नव्हतं आणि इतर कोणीतरी गठ्ठा यायचं आणि त्याच्यावर स्टॅम्पिंग करायचं आणि ते दिलं जायचं, हा एक विषय होता. दुसरं, सगळ्याच मतदारांना मतदानाचा हक्क दिला जातो कारण बऱ्याच जणांची नावं वगैरे घेतली, आमचे रिपोर्टर्स पण होते. तर त्याच्यावर काय तुम्ही तपासणी केली का की सगळे चालले मतदार किंवा त्या सगळ्यांची? त्याच्यावरनं म्हणजे आमच्या आघाडीतल्या अनेक उमेदवारांनी मतदार यादीचा अभ्यास करून त्यातले मृत किंवा दुबार जिथं मतदान आहे, जागा बदलल्यानंतरच्याही जुन्या याच्यावरती जिथं आहे, अशी एक यादी काढलेली आहे जी अर्थात हे सगळं तेव्हाच मतदानाच्या दिवशीच आपल्याला बऱ्यापैकी उघडकीस होऊ शकतं की कोणी तसेच स्टॅम्प मारलेले आहेत, चुकीच्या पद्धतीने मारलेले आहेत किंवा हे होऊ नये यासाठीचा प्रयत्न मात्र आमचा 100% आहे. मतमोजणीच्या दिवशीच कळतं ना. आणि मला काय म्हणायचंय की 15 तारखेला का 14 मार्चला जेव्हा 15 मार्चला मतमोजणी होणार आहे त्या दिवशी कळू शकतं मृत व्यक्तीने मतदान केलेलं आहे, जो 3-4 वर्षापूर्वीच मृत झालेला आहे. तर या गोष्टी आणि तिथल्या तिथे बादही केलं जातं. म्हणजे मागच्या वेळेच्या निवडणुकीच्या वेळेलाही असं झालेलं होतं की जेव्हा लक्षात आलं लोक उमेदवारी यादी घेऊनच बसलेले होते आणि असं जेव्हा कळलं त्यावेळेला ते बाद झालेले होते. तशाच पद्धतीने अभ्यास करून हे करण्याचा प्रयत्न आमची आघाडी करते. नाही, मी एक गठ्ठा असं नाही म्हटलो, मी असं म्हणालो की मग ती आमच्यापर्यंत येणारच ना की असं असं झालेलं आहे. न होऊन देणं म्हणजे ते न होऊन देणं जेव्हा कळेल त्यावेळेला होईलच. पण जर झालेलं असेल, उशिराने कळलं तरी ते नाव त्याच्या मतदार क्रमांकासह, आजीव सदस्य क्रमांकासहित आपल्याकडे जर असेल तर आपण तिथल्या तिथे ऑब्जेक्शन घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे ते घेतलं जाईल ज्यावेळेला मतमोजणी होईल त्यावेळेला. त्याच्या आधीच जर झालं तर प्रश्नच संपला. एक शंका, कोणत्या लोकांचा, कशा लोकांचा, कशा कुठल्या लोकांचा मला कळलं नाही काय म्हणायचं. आला लक्षात, बरोबर. नाही विजय शेंडगे जर झाला आणि त्याचं दुःख तुम्हाला होत असेल तर तुम्ही त्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं आणि राहिला असाल असं मी अपेक्षा व्यक्त करतो. पण एक मिनिट उमेश, एकच मिनिट. तुम्ही चांगलं माझी यांनी प्रश्न विचारला काय यांचं नाव मला माहिती. नाही अंजली नाही, तुमच्या पुढे बसलेले. अरे मंगेश, तुम्ही प्रश्न विचारला तो तुम्हाला कदाचित पाठीमागे उत्तर मिळालं असेल की एक गठ्ठा मतदान होतोय. ते जे त्यांनी म्हणलं अंजलीजींनी, एक गठ्ठा मतदान होतंय, याला छाप बसावं म्हणून आम्ही तर प्रयत्न करणारच आहे. पण तुम्ही पत्रकार आहात, जागरूक पत्रकार आहात, तुम्ही पण आमच्या बरोबर आहात असं आम्ही समजतो आणि केलंच पाहिजे. तुम्ही पण या मतपत्रिका बोगस तर प्रश्न आहेत त्याच्यावर तर छाप बसवायला लागेल. पण तुम्ही जो प्रश्न विचारला अंजलीजी की अनेक ठिकाणी
मतदारांना कळतच नाही आपल्याला आहे. त्यामुळे आम्ही एक प्रयत्न करणार आहोत की 15 दिवसानंतर आम्ही सगळ्यांना मतदारांना जाऊन भेटणार आहोत, विचारणार आहोत की तुम्हाला मतपत्रिका मिळाली का नाही. नसेल मिळाली तर आम्ही त्यांचा तक्रार नोंदवून घेऊ आणि ती आम्ही तिथं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे देऊ. उमेश, दोन प्रश्न आहेत. आता ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ती साहित्य परिषदेची अनेक वर्षापासून चालत आलेली आहे. ही जी काही एकूण पद्धत आहे तीच मुळात सदोष आहे हो. आणि गैरप्रकारांना अधिक चालना देणारी किंवा संधी देणारी आहे. बरोबर. तर त्याच्यावरतीच मुळात काम केलं पाहिजे. नाही करतोय ना, त्याच्यावर आम्ही निवडून आलो तर करू ना. आत्ता काही नाही. आता काय गंमत आहे, आत्ता आधुनिक इतकं छान आपल्याकडे तंत्रज्ञान आहे, त्याचा वापर करून खरं निवडणूक झाली पाहिजे, पण तीच होत नाहीये. तर आपल्याला डिजिटलाइज आपल्याला काय चांगलं करता येईल याच्याकरता आम्ही खूप विचार केलेला आहे सगळ्यांनी मिळून, आणि तो आम्ही आल्यानंतर आम्ही इम्प्लिमेंट करणार आहोत की ही मतदार यादीच, जी सदोष यादी ती निर्दोष कशी होईल. मृत जे आहेत त्यांच्या बाबतीत काय, म्हणजे त्यांची तर मतपत्रिका बादच होणार, तो मत बाद होणार, पण त्या बाबतीत काय करता येईल असं आम्ही आत्तापासून म्हणजे सुरूच केलंय काम. त्याच्यावर आमच्या सगळ्यांनीच काम केलेलं आहे. अजून एक प्रश्न आहे. आता तुम्ही विजय शेळकेंची आठवण काढली. विजय शेळके बिचारे त्यांच्या पद्धतीने लढले. हो. आणि माध्यमातल्या काही लोकांनी गेल्या 5 वर्षात त्यांच्या परिणामाच उठवला. पण आता तुम्ही पॅनल म्हणून एकत्र आला आहात. तुम्ही समाजातले लेखक, विचारवंत, कलाकार, कवी सगळे आहात. आता या विषयावरती बोलताय. पण गेल्या 5 वर्षामध्ये वैयक्तिक पातळीवरती कुठलाही मराठीतला मोठा साहित्य किंवा तुमच्यासारखे विचारवंत लेखक कुणीच काय बोललो नाही. तुमची जबाबदारी नव्हती का? नाही, असं गंमत अशी आहे की आम्ही बोललो नाही असं नाहीये. विविध माध्यमातून आम्ही प्रकट झालेलो आहोत आणि शेणगे किंवा यांना आम्ही सांगत होतो काय करायचं किंवा काय ते जे करत होते त्यांना आमचा पाठिंबा पूर्ण होता. शेणगेंना तुम्ही हा प्रश्न खरं विचारला पाहिजे, मला विचारण्यापेक्षा. शेणगेंना विचारलं तर ते सांगतील. गेले 5 वर्ष त्यांना आम्ही सांगत होतो की तुम्ही करताय ते योग्य आहे, कारण ते अयोग्य जे चाललंय त्याला तुम्ही जर विरोध करत असाल तर आपण त्या पाठीशी उभं राहिलंच पाहिजे, यात कोणती शंका नाही. सर, जी आत्ताची निवडणूक होते ती नव्या घटनेनुसार आहे आणि नव्या घटनेला अद्याप तरी काय धर्मादाय आयुक्ताची मान्यता नाही. हो. पण ज्यावेळेस निवडणूक अधिकाऱ्याला हा प्रश्न विचारला गेला तर त्यावेळेस ते म्हणाले की जे विरोधी म्हणून निवडणूक लढत आहे त्याच्यापैकी एकाही उमेदवारांनी, एकाही सदस्यांनी त्याबाबतचा लेखी पत्र किंवा आक्षेप आमच्याकडे नोंदवला नाही. त्यामुळं आम्हीही त्याकडे काही म्हणजे पाहिलं नाही. तर मग एकीकडे चुकीच्या पद्धतीने जे तुमचं असं म्हणणं आहे की चुकीच्या पद्धतीने वागलं गेलं, संस्था कशीही चालवली गेली, तर मुळात ज्या घटनेनुसार निवडणूक होते त्याला जर धर्मादाय आयुक्ताची मान्यता नसेल तर तुमच्यापैकी कुणालाही असं वाटलं नाही का किंवा निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडे लेखी एक 4 ओळीचं पत्र तरी द्या किंवा त्या संदर्भात विचारणा करावी. नाही, काय आहे, तुम्ही एक लक्षात घ्या, कृती समिती जी ती आहे त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गाने ते जातात, आमच्या मार्गाने आम्ही जातो. त्यामुळे त्यांना म्हणजे ते करतात ते चांगलं आहे आणि आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. पण असं होऊ नये की निवडणूक जर आम्ही अर्जच भरले नसते तर बिनविरोध सगळे झाले असते ना. आता जसं काही त्यांनी केले तसे होऊ शकले असते, पण ते होऊ नये म्हणून आम्ही अर्ज भरले. पण आमचा आक्षेप आहेच की घटना बदललेली चुकीचं आहे, पण ते आम्ही करू. निवडणूक बेकायदा असं तुमचं म्हणणं आहे का? ही निवडणूक घटनेप्रमाणे नाही आणि याच्यावर आम्ही आक्षेप नोंदवला आहे, करतोय. आम्हाला जे करायचं त्या पद्धतीने आम्ही करणार. आता घटनेप्रमाणे ही नाही आहे आणि तुम्ही समजा तुमचं पॅनल निवडून आलं तर घटनेनुसार नाही आहे ना. नाही, आम्ही घटना परत नीट करू ना, चांगली करू. तुम्हाला अधिकारच राहणार नाही, ते होईल म्हणजे असं कसं होईल. निकाल लागेल. हा, निकाल लागला की ते निकाल लागेपर्यंत सगळे बाकीचे निकाल लागणार आहेत कोर्टाने, त्यामुळे होईल. थोडं थांबा. हो. महत्वाचं काय, आता जे आपण पॅनल केलेलं आहे त्यातल्या अनेकांनी एक मिनिट, यांचं उत्तर. साताऱ्याच्या संमेलनावर का सातारा शहरावर? साताऱ्याच्या संमेलनाचा हिशेब साताऱ्याच्या संमेलनाचा हिशोब हा आपोआप समोर येईलच. जर निवडून त्या टेबलवर बसलो तर काय झालेला असेल तो येईलच. आणि त्यावेळेला जो काही निर्णय घ्यायचा असेल तो संमत झालेल्या धर्मादाय आयुक्तांच्या
चेंज रिपोर्ट प्रमाणे झालेल्या घटनेच्या चौकटीमध्ये तो निर्णय घेतला जाईल आणि त्याप्रमाणे ज्यांची चौकशी असेल त्यांची चौकशी होईल, जे काय होईल ते होईल त्यावेळी. ते आता दुसऱ्या ज्या पॅनल विरोधात निवडणूक लढवली त्या पॅनल सोबत निवडणूक लढवत आहेत. आपण राजकारणातल्या पक्षनिष्ठा वगैरे बोलतो पण ते अनेकांच्या निष्ठा बदलतात. आपल्या पॅनल मध्ये ते निवडून येतील ते याच पॅनल मध्ये राहतील अशी खात्री आहे का सगळ्यांची? हो, मला खात्री आहे, नक्की तसे. म्हणून तर मी होते तर हे सगळेजण कोणीच एकत्रितपणे आम्ही उमेदवारी अर्ज भरलेले नव्हते आणि त्यानंतर मी म्हटलो तसं की आम्ही समविचारी साहित्यप्रेमी मंडळी एकत्र आलो आणि आम्ही हा पॅनल करतोय. त्यामुळे मला असं वाटतं साहित्यप्रेम जोपर्यंत आमच्या सगळ्यांच्या मनात आहे आणि या परिषदेसाठी 150-150 वर्षापेक्षा जास्त इतिहास असलेल्या या परिषदेसाठी आपण चांगलं काही सकारात्मक काम करावं अशी जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत आम्ही नक्की एकत्र बांधलेले असू असं मला वाटतं. हाच धागा आहे. तिकडच्या उमेदवारांसाठी स्वागत करावं लागेल. इथे जर तुम्ही एक काहीतरी वेगळंच नाट्यमय काहीतरी मगच बसणं बोलताय. तिथल्या स्थानिकांना माहिती. दुसरा एक प्रश्न असा आहे की जो उमेश सरांच्या प्रश्नाला धरून की विजय शेळके किंवा ज्या पद्धतीचे लोक येत होते पण ज्या जी वार्षिक सर्वसाधारण सभा मागच्या 5 वर्षाच्या झाल्या आणि त्याला आलेलं जे स्वरूप आहे ते फार गंभीर आहे. म्हणजे तिथे हाणामारीपर्यंत प्रकरणं गेली. त्या वार्षिक सर्वसाधारण सभांना पण त्यांची पत्रकं येत नव्हती, कार्यकारिणीकडून माहिती पुरत नव्हती. पण वर्तमानपत्रांनी जेव्हा जेव्हा कळलं तेव्हा तेव्हा आम्ही प्रसिद्ध केला आगाऊ सूचना आठवडाभर आधी सुद्धा. पण बरेचसे सभासद तरीही म्हणजे पुण्यात राहणारे अनेक मान्यवर आहेत जे आपल्या पॅनलमध्ये सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला का आले नाही? कारण तिथे विषय नोंदवणं किंवा तिथे असहमती दर्शवणं म्हणजे अगदी घटना दुरुस्तीच्या सभेत देखील मोजके 3-4 सभासद आपल्या पॅनलमध्ये आंबेडकर सर होते किंवा अन्य काही होते. तर ह्याच्या मागची कारणं काय आहेत? कारण तिथे विरोध झाला असं तर बऱ्याच मला स्वतःला असं वाटतं की आपण याला जोडूनच फक्त म्हणजे एकत्र उत्तर द्यायला बरं पडेल. नाही, माझं एकत्र उत्तरच वेगळंच असणार आहे तरी बोला. नाही विचारा. नाही झालं त्यांचं, तुम्ही प्रश्न तर विचारला. कारण मला असं वाटतं या पत्रकार परिषदेचं किंवा या वार्तालापाचं आत्ताचं औचित्यच वेगळं आहे. आत्ता आम्ही निवडणुकीसाठी एकत्रित आलेलो आहोत आणि आमच्या पॅनलचं नाव आणि उमेदवारांची नावं तुमच्यापर्यंत पोहोचावीत आणि एक साधारण आम्ही काय पद्धतीने निवडणूक आत्ता लढवणार आहोत या संदर्भाच्या वार्तालापासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. आणि ते सांगितलंय तसं पुढचा जो टप्पा असेल तो कदाचित या 2-3 दिवसामध्ये होईल की आमचं माहितीपत्रक आम्ही नक्की काय करणार आहोत, पुढच्या 5 वर्षातला आमचा कामाच्या पद्धतीचा मॅप काय असणार आहे, या सगळ्यासाठी आपल्याला नंतर पुन्हा भेटता येणार आहे. कारण त्यासाठी तसा काल छाननी झाल्यानंतर आम्हाला अशा पद्धतीने एकत्रित विचार करायला वेळ मिळाला नाही. आपण एकत्रित यायचं आहे आणि आपला हा पॅनल आहे हे घोषित करणं. कुठे असं वाटू नये की ही बिनविरोध निवडणूक होणार आहे, काही जण बिनविरोध होतील, असं होणार नाही. आम्ही सगळेजण लोकशाही प्रक्रियेवर विश्वास असलेली साहित्यप्रेमी मंडळी आहोत आणि त्यामुळे लोकशाहीमध्ये सकारात्मक विरोध आणि निवडणुकीसाठी एक समोर चांगला पर्याय निर्माण करणं, पर्याय असणं मतदारांच्या समोर, हे आमचं मूळ उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी आत्ता आपण एकत्र आलेलो आहोत. त्यामुळं पुढे काय काय होणार आहे, सर्वसाधारण सभेमधली काय पद्धतीने सर्वसाधारण सभा आतापर्यंत झालेल्या आहेत त्या पुढे होतील का, हा जर तरचा प्रश्न आहे असं मला स्वतःला वाटतं. त्यामुळं आपण त्यावरती एक विशेष आम्ही कार्यक्रम घेऊन ज्या वेळेला समोर येऊ त्यावेळेला आपण नक्की याच्यावर वार्तालाप करू, यावर बोलू. प्रश्न नाही, एक ठळक घटना म्हणून तुमच्याकडे नोंदवतो. हा, वार्षिक सभा असते हे इथलं पुण्यातलं कोणालाही माहिती नसतं पण साताऱ्यावरनं माणसं गाड्या भरून येतात. हो, ट्रक भरून येतो. नाही तुम्हाला धन्यवाद होते तर की साताऱ्यावरनं गाड्या भरून येतात हे जरा नोंद करून घ्या. विद्यार्थ्यांनी छान सांगितलं. नोंदवलेलं असतं. आणि तो जो प्रश्न होता की मागच्या ह्याला तुम्ही का नव्हता, साधारणतः साहित्यिकाची भूमिका ही साखर कारखान्याच्या संचालकासारखी नसते. साखर कारखान्याच्या सभा वेगळ्या आणि साहित्य परिषदेच्या किंवा साहित्य संस्थांच्या सभा या वेगळ्या असतात. त्या संस्थेत कारभार चांगला चालावा म्हणूनच आपण निवडून देतो. पण आत्ता असं लक्षात आलं आम्हाला सातत्याने की सातत्याने हे वाईट चाललेलं आहे. सातत्याने या सभेची माहिती आम्हाला मिळत नाही. अनेकांना माहितीच मिळाली नाही तरी येतील ना, माहिती मिळाली तर येतील. ते माहिती मिळत नव्हती, मिळाली ज्यांना त्यांना तिथं प्रवेश काही कारणाने दिला नाही किंवा तुम्ही सांगितलं तसंच तुम्ही सांगितलं, मी नाही, सातारवरनं गाड्या येतात तसं गाड्या आल्या आणि तिथं बसायला जागा नाही
अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत. पण आपण ते बदलूया, चांगलं चित्र निर्माण करूया. एक स्वाती काहीतरी बोलते, एक मिनिट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.